नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू बनवणार आहोत। यालाच आपण खारीक खोबऱ्याचे लाडू, सुक्या मेव्याचे लाडू, डिंकाचे लाडू तसेच बाळंतिणीसाठी औषध तयार केले जाते ते लाडू देखील म्हणू शकतो। हे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी जो सुका मेवा मी घेतलेला आहे त्याचं अगदी परफेक्ट प्रमाण आणि त्या प्रमाणाला अनुसरून गुळाचं प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे। लाडूची रेसिपी तयार करताना त्या सुका मेव्याचे मी प्रमाण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पदार्थाचे योग्य प्रमाण कळेल आणि तुमचे लाडू अतिशय व्यवस्थित होतील। चला मग लवकरच डिंकाचे लाडू किंवा खारीक खोबऱ्याच्या लाडूला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम या लाडू बनवण्यासाठी मी जे काही सुके मेवे घेतलेले आहे ते भाजून घेते। तर सर्वप्रथम मी इथे 150 ग्रॅम काजू घेतलेले आहे, ते काजू लो फ्लेमवर एका कढईमध्ये छान भाजून घेऊया। हे सर्व पदार्थ भाजल्यामुळे थोडेसे कडक होतात। भाजल्यामुळे या पदार्थांचा ओलसरपणा आणि कच्चेपणा निघून जातो आणि खूप काळ हे लाडू टिकतात। काजू नंतर बदाम देखील मी अशाच प्रकारे 150 ग्रॅम घेतलेले आहेत आणि ते देखील छान भाजून घेते। बरेच जण हे लाडू बनवताना हे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतात। तुपात ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे ऑइली होतात आणि मिक्सरच्या भांड्याला काढताना चिकटतात, त्यामुळे हे सर्वप्रथम मी भाजूनच घेते, नंतर त्यामध्ये आपण तूप ॲड करूया। काजू बदाम भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी 150 ग्रॅम गोडंबी देखील घेतलेली आहे। गोडंबी ही खूप गरम असते, त्यामुळे हिवाळ्यात या डिंकाच्या लाडूमध्ये ही आवर्जून वापरावी। खूप उबदारपणा यामुळे आपल्या शरीराला मिळतो। त्यानंतर 150 ग्रॅम मखाना देखील आपण गॅसच्या लो फ्लेमवर भाजून घेऊया। मखाना बाजारातून आणला की तो थोडासा वातळ असतो, अशा प्रकारे लो फ्लेमवर तो छान भाजून घेतला की कुरकुरीत होतो। अगदी हाताने जरी फोडला तरी फुटून निघतो। छान कुरकुरीत होईपर्यंत हा मखाना लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी 250 ग्रॅम खोबरं घेतलेले आहे। हे खोबरं एका किसणीमधून आवडीनुसार किसून घ्यावे आणि मग लो फ्लेमवर परत भाजून घ्यावे। त्यामुळे खोबऱ्यातील ओलसरपणा निघून जातो आणि लाडूला लवकर बुरशी लागत नाही। खूप लवकर हे खोबरं भाजावं, नाहीतर खाली लागतं। सर्व ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतलेले आहेत। तर आता आपण डिंक तळून घेऊया। डिंक तळण्यासाठी कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे। तूप खूप गरम करून घ्यावं, म्हणजेच त्यामध्ये डिंक नायलॉनच्या साबुदाण्याप्रमाणे तळून येतो। डिंक छान आतपर्यंत तळला गेला पाहिजे, नाहीतर आतील बाजू ही कडकच राहते। हे बघा, हा डिंक छान असा फुलून आलेला आहे। डिंक मिक्सरमधून बारीक करून देखील तुम्ही तुपामध्ये तळू शकता। राहिलेला डिंक देखील मी तळून घेते, पण जो तळलेला आहे तो अशा प्रकारे हाताने कुस्करला तर अगदी फुटून निघतो, म्हणजेच तो आतपर्यंत छान तळलेला आहे। या सर्व सुका मेव्यासोबत मी खारीक देखील 150 ग्रॅम घेतलेली आहे, त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सर्व पदार्थ एक एक करून मी मिक्सरमधून जाड बारीक असे वाटून घेते। हे बघा, अगदी सर्व पदार्थ काजू, बदाम, मखाना, गोडंबी, खारीक तसेच डिंक देखील मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण जे खोबरं भाजून घेतलेलं आहे ते देखील याच ताटामध्ये घेऊया आणि थोडेसे मनुके देखील मी 150 ग्रॅम घेतलेले आहेत। या व्यतिरिक्त राहिलेले ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता, जसे पिस्ता, जगदाळू, आणखी असलेले सर्व ड्रायफ्रूट्स। आता बघा, हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतलेले आहेत। हे सर्व ड्रायफ्रूट्स आता आपण मिक्स करून घेऊया। सर्व कोरडेच आहेत, यामध्ये आपण तुपाचा कुठेही वापर केलेला नाही। सर्वप्रथम हे सर्व कोरडं पीठ आपण एकजीव करून घेऊया, नंतर गुळाचा पाक करून त्यामध्ये हे मिक्स करूया। तर आता या लाडूसाठी गुळाच्या पाकाचं प्रमाण कसं करावं? मी इथे सर्व पदार्थ 150 ग्रॅम घेतलेले आहेत, त्यानुसार मी इथे 700 ग्रॅम गूळ घेतलेला आहे।
हा गूळ मी बारीक किसून घेतलेला आहे। आता आपण याचा पाक करायला घेऊया। त्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये हा किसलेला गूळ टाकून गॅसच्या लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये गूळ ओला होईल एवढंच पाणी टाकलेलं आहे। एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हा गूळ सतत हलवत राहायचा, म्हणजे गुळाचे हे खडे झालेले आहे ते लवकर पातळ होतात। गुळाचा पाक होईपर्यंत सर्व सुक्या मेव्याला गुळाचं प्रमाण कसं घेतलं ते मी तुम्हाला सांगते। मी 150 ग्रॅम खारीक, 150 ग्रॅम बदाम, 150 ग्रॅम काजू, 150 ग्रॅम मखाना, 150 ग्रॅम डिंक, 150 ग्रॅम गोळंबी आणि 250 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे। त्यामधील खारकेचं प्रमाण सोडून बाकी सर्व 1000 ग्रॅम म्हणजेच 1 किलो प्रमाण झालेलं आहे। तर 1 किलो ड्रायफ्रूटसाठी मी इथे 700 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। हे बघा, गुळाला छान उकळी आलेली आहे, म्हणजेच गुळाचा पाक तयार झालेला आहे। त्यामध्ये मी 150 ग्रॅम तूप देखील ॲड केलेला आहे। गुळाचा पाक तयार झाल्यानंतर त्यामध्ये मी तूप टाकलेलं। तूप टाकल्यानंतर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून कढई खाली घेऊन त्यामध्ये आता ही ड्रायफ्रूट्सची पावडर आपण थोडी थोडी करून मिक्स करून घेऊया। गुळाचा पाक आपण खूप घट्ट तयार केलेला नाही, फक्त गुळाला छान उकळी येऊ दिलेली आहे। हे सर्व ड्रायफ्रूट्स गुळाच्या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तूप मी गुळाच्या पाकामध्ये यासाठी टाकलं की त्यामध्ये एकसारखं मिक्स होईल। तर मी सर्व ड्रायफ्रूट्सचे प्रमाण एकत्रित करून त्यामधून खारकेचं प्रमाण वजा केलं आणि राहिलेल्या प्रमाणानुसार मी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे। कारण खारीक ही स्वतःच गोड असते, त्यामुळे तिचं प्रमाण यामध्ये पकडू नये। थंड झाल्यानंतर आता आपण या ड्रायफ्रूट्सचे डिंकाचे किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू जोडून घेऊया। हे मिश्रण थोडं गरम असल्यामुळे तूप थोडंसं हाताला लागतं आहे। अशा प्रकारे आपण छोटे छोटे हे डिंकाचे लाडू तयार करून घेऊया। हे लाडू तयार करण्यासाठी तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवावं, म्हणजेच हे सर्व पदार्थ या तुपामध्ये छान एकजीव होतात आणि हिवाळ्यात तूप शरीराला खूप छान असतं। हे लाडू तयार केल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावरच एखाद्या डब्यामध्ये भरावेत। तर आजची तुम्हाला खारीक खोबऱ्याच्या लाडूची किंवा डिंकाच्या लाडूची रेसिपी आवडली असेल तर आजच्या रेसिपीला लाईक करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करताना समोरील घंटीचे बटन देखील दाबा, म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटू। तोपर्यंत या कडकडीत थंडीमध्ये खारीक खोबऱ्याच्या लाडूचे किंवा डिंकाच्या लाडूचा आस्वाद तुम्ही घ्या।